तुम्हाला माहीत आहे का? एआय आपलं पाणी गिळून टाकतंय. तुम्हाला माहीत आहे का? एका प्रश्नाच्या उत्तरासाठी ChatGPT किती पाणी वापरतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर वेगाने वाढतो आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. या नव्या टेक्नॉलॉजीसाठी मोठ्या प्रमाणावर विजेची गरज असते. डेटा सेंटर्सना थंड ठेवण्यासाठी सातत्याने पाण्याचा वापर केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगातील अर्धी लोकसंख्या आधीपासूनच पाण्याच्या कमतरतेशी दोन हात करत आहे. हवामान बदल आणि पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे येणाऱ्या काळात हे संकट अधिकच गहिरं होत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याची असलेली कमतरता एआयच्या वाढत्या वापरामुळे अधिकच वाढू शकते, असा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे. एआय किती पाणी वापरतं बरं? तर ओपन एआयचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सीईओ सॅम ऑल्टमन यांचं असं म्हणणं आहे की चॅट जीपीटीला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी जवळपास एका चमच्याच्या 15व्या भागाएवढं पाणी लागतं. मात्र अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की कंपनीच्या GPT-3 मॉडेलकडून 10 ते 50 प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जवळपास अर्धा लिटर पाणी लागतं. याचा अर्थ प्रत्येक उत्तरासाठी जवळपास 2 ते 10 चमचे पाणी वापरलं जातं. पाण्याच्या वापराचा हा अंदाज अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला आहे, त्याचं उत्तर किती मोठं आहे, त्याचं उत्तर कुठे प्रोसेस होत आहे आणि त्या प्रश्नाच्या उत्तरातील कॅल्क्युलेशनसाठी किती गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या साऱ्या गोष्टींवर पाण्याचा वापर अवलंबून असतो. अमेरिकेतील संशोधकांच्या अभ्यासामध्ये 500 मिलीलिटरचा अंदाज लावण्यात आला आहे. त्यामध्ये वीज तयार करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा वापरही पकडण्यात आलेला आहे. वीज तयार करण्यासाठी लागणाऱ्या पाण्यामध्ये कोळसा, गॅस अथवा अणुऊर्जा केंद्रांमधील टर्बाईन्स चालवण्याकरता वाफ तयार करण्यासाठी लागणारं पाणी इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. सॅम ऑल्टमन यांनी दिलेल्या आकडेवारीमध्ये कदाचित याचा समावेश करण्यात आलेला नाही. बीबीसीने ओपन आयला याबाबत विचारलं तेव्हा कंपनीने हिशोब करण्याची पद्धत सांगितली नाही. ओपन एआयचं असं म्हणणं आहे की चॅट जीपीटी प्रत्येक दिवशी 1 अब्ज प्रश्नांची उत्तरं देत असतं आणि चॅट जीपीटी हे काही एकमेव एआय बॉट नाही. या अमेरिकन अभ्यासकाचा अंदाज असा आहे की 2027 पर्यंत एआय इंडस्ट्री प्रत्येक वर्षी डेन्मार्क सारख्या संपूर्ण देशापेक्षा 4 ते 6 पट अधिक पाणी वापरेल. या अभ्यासातील एक लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया रिव्हर्साइडचे प्रोफेसर शाओलिन रिन असं म्हणतात, जेवढं अधिक आपण एआयचा वापर करू तितकं जास्त पाणी खर्च होईल. तर या पाण्याचा वापर एआय नक्की कसं करतं? आपण जे काही ऑनलाईन काम करतो, मग ते मेल पाठवणं असो, व्हिडिओ पाहणं असो व डीप फेक तयार करणं असो, हे सगळं मोठमोठ्या डेटा सेंटर्समध्ये असलेल्या हजारो कम्प्युटर्सच्या सर्व्हर्सकडून प्रोसेस केलं जातं. यातील काही डेटा सेंटर्स अनेक फुटबॉल मैदाना इतके मोठे असतात. या सर्व्हर्समध्ये जेव्हा सातत्याने वीज वाहते, तेव्हा ते प्रचंड गरम होतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी अत्यंत स्वच्छ आणि ताज्या पाण्याची गरज असते. हे थंड करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. मात्र काही सिस्टममध्ये वापरण्यात आलेल्या पाण्याच्या 80% भागाचं बाष्पीभवन होतं. एआयची कामं जसे की इमेज तयार करणं, व्हिडिओ तयार करणं अथवा जटिल पद्धतीचा कंटेंट तयार करणं आणि या अशा सर्व कामांसाठी सामान्य ऑनलाईन कामं जसे की ऑनलाईन शॉपिंग अथवा सर्च करणं इत्यादी कामांच्या तुलनेत कित्येक पटीनं अधिक कम्प्युटर पॉवरची गरज असते. त्यामुळेच या कामांमध्ये विजेचा वापरही अधिक प्रमाणात होताना दिसतो. दोन्हीमध्ये किती फरक पडतो त्याची अचूक आकडेवारी मिळणं कठीण आहे. मात्र इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचा IEA चा असा अंदाज आहे की चॅट जीपीटीला विचारण्यात आलेला एक प्रश्न हा गुगलवर करण्यात आलेल्या एका सर्चच्या तुलनेत जवळपास 10 पट अधिक वीज खर्च करतो. आणि जेव्हा अधिक विजेची गरज भासते तेव्हा उष्णताही अधिक निर्माण होते आणि त्यामुळे सर्व्हर्सना थंड करण्यासाठी पाण्याचीही गरज अधिक लागते. तर एआय साठी पाण्याचा वापर किती गतीने वाढतोय पाहूया. मोठ्या एआय कंपन्या या गोष्टींची माहिती देत नाहीत की त्यांच्या एआयशी निगडीत घडामोडींसाठी किती पाणी लागतं. मात्र एआय ला लागणाऱ्या एकूण पाण्याच्या वापराचे आकडे सातत्याने वाढतच दिसत आहेत. जसजशी एआय ची मागणी वाढेल तसतसा 2030 पर्यंतचा डेटा सेंटर्स कडून होणाऱ्या पाण्याचा वापरही जवळपास दुप्पट होईल, असा इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचा अंदाज आहे. यामध्ये वीज तयार करण्यासाठी आणि कम्प्युटर चिप तयार करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचाही समावेश आहे.
गुगलचंही असं म्हणणं आहे की डेटा सेंटर्सनी 2024 मध्ये पाण्याच्या स्रोताकडून 37 अब्ज लिटर पाणी घेतलं आहे. त्यामधील 29 अब्ज लिटर पाणी वापरलं गेलं तर अधिकतर पाणी बाष्पीभवन होऊन उडून गेलेलं आहे. पाण्याचा हा वापर अधिक आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही याची तुलना कशासोबत करता यावर अवलंबून आहे. संयुक्त राष्ट्रानुसार एवढ्या प्रमाणातील पाणी 16 लाख लोकांची एका वर्षापर्यंत 50 लिटर पिण्याच्या तसेच इतर वापराची गरज पूर्ण करू शकते. तर दुष्काळग्रस्त भागात डेटा सेंटर्स का बांधतात आपण पाहूया. गेल्या काही वर्षांमध्ये जगातील अनेक दुष्काळग्रस्त भागांमध्ये जसे की युरोप, लॅटिन अमेरिका आणि अमेरिकेतील अॅरिझोना राज्यांमध्ये डेटा सेंटर्सना होणारा विरोध सातत्याने चर्चेत आहे. स्पेनमध्ये युअर क्लाउड इज ड्रॉइंग अप माय रिव्हर नावाचा एक पर्यावरणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा ग्रुप तयार झालेला आहे. हा ग्रुप वाढत्या डेटा सेंटर्सना विरोध करतो. सध्या प्रचंड दुष्काळ असलेल्या चिली आणि उरुग्वेमध्ये पाण्याच्या वापराबाबत होणाऱ्या विरोधानंतर गुगलने आपल्या डेटा सेंटर्सच्या उभारणीबाबतची योजना स्थगित केलेली आहे. NTT डेटानुसार जगभरात 150हून अधिक डेटा सेंटर्स आहेत आणि दुष्काळग्रस्त भागांमध्ये डेटा सेंटर्स उभं करण्यातील रस वाढतो आहे. ते म्हणतात की जमिनीची उपलब्धता, विजेची पायाभूत सुविधा, सौर आणि पवन यांच्यासारखे अक्षय ऊर्जा स्रोत आणि सोपे नियम यामुळे कंपन्यांसाठी असे परिसर आकर्षक ठरतात. तज्ञांचं असंही म्हणणं आहे की जिथे जास्त आर्द्रता असते तिथे गंजण्याची समस्या वाढते आणि इमारत थंड ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. या कारणास्तव कोरड्या भागात डेटा सेंटर्स उभारणं कधीही फायदेशीर मानलं जातं. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा या कंपन्या आपल्या ताज्या एन्व्हायरमेंटल रिपोर्ट्समध्ये ही गोष्ट मान्य करतात की ते दुष्काळग्रस्त भागातून पाणी घेत आहेत. या कंपन्यांच्या ताज्या एन्व्हायरमेंट रिपोर्टनुसार गुगलचं असं म्हणणं आहे की ते जितकं पाणी घेतात त्यातील 14% पाणी अशा भागातून येतं जिथे पाण्याच्या कमतरतेचा धोका सर्वाधिक आहे आणि 14% पाणी अशा भागातून घेतलं जातं जिथे पाण्याच्या कमतरतेचा धोका मध्यम स्वरूपाचा आहे. मायक्रोसॉफ्टचं म्हणणं आहे की त्यांना लागणारं 46% पाणी अशा भागातून येतं जिथे पाण्याचा ताण अनुभवला जातो. दुसऱ्या बाजूला मेटाचं असं म्हणणं आहे की त्यांना लागणारं 26% पाणी अशा भागातून येतं जिथे पाण्याची अधिक अथवा सर्वाधिक कमतरता भासते. तर कूलिंगसाठी आणखी वेगळे काही पर्याय आहेत का? प्रोफेसर रेन सांगतात की ड्राय अथवा एअर कूलिंग सिस्टमचा वापर केला जाऊ शकतो. मात्र त्यामुळे पाण्याच्या जागी अधिक वीज खर्च होते. मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि अमेझॉनचं असं म्हणणं आहे की ते क्लोज्ड लूप सिस्टम तयार करत आहेत, ज्यामध्ये पाणी अथवा इतर तरल पदार्थ सातत्याने सिस्टममध्ये वाहता राहतो, शिवाय तो सतत बदलावाही लागत नाही. दुष्काळग्रस्त भागांमध्ये या प्रकारच्या सिस्टमची अधिक गरज भासेल कारण इंडस्ट्री या सिस्टमला आपलंसं करण्याबाबत अद्याप ही फारच प्राथमिक अवस्थेत आहे. डेटा सेंटर्समधून निर्माण होणारी उष्णता जवळच्या घरांमध्येही वापरता येईल अशी सिस्टम देखील बनवली जात आहे. जर्मनी, फिनलँड आणि डेन्मार्क सारख्या देशांमध्ये हे काम केलं जात आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कंपन्या सामान्यतः स्वच्छ, गोड पाणी वापरण्यास प्राधान्य देतात, जे पिण्यासाठी वापरलं जातं कारण ते बॅक्टेरिया आणि गंजण्याचा धोका कमी करतं. मात्र काही कंपन्या आता समुद्राचं पाणी आणि कारखान्यातील सांडपाणी, जे पिण्यायोग्य नाही, त्याचाही वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर पर्यावरणावर याचा परिणाम काय होत आहे? धोकादायक हरितगृह वायू असलेल्या मिथेनची गळती शोधणं किंवा इंधन वाचवणाऱ्या मार्गांवर वाहतूक वळवणं अशा कामांकरता एआयचा वापर आधीपासूनच केला जात आहे, जेणेकरून पृथ्वीवरचा ताण कमी होईल. संयुक्त राष्ट्रांची संस्था असलेल्या युनिसेफमधील इनोव्हेशन ऑफिसचे डायरेक्टर थॉमस डेव्हिन सांगतात की एआय जगभरातील मुलांसाठी शिक्षण, आरोग्य आणि कदाचित हवामान बदलांसारख्या गोष्टींमध्ये मोठा बदल आणू शकतो. पण ते असंही म्हणतात की त्यांना या कंपन्यांमध्ये सर्वात शक्तिशाली आणि सर्वात प्रगत मॉडेल कोण तयार करू शकतं, अशा प्रकारची स्पर्धा पाहण्याऐवजी कोण अधिक कार्यक्षमतेनं आणि पारदर्शकपणे काम करू शकतं, अशा प्रकारची स्पर्धा पाहायला त्यांना अधिक आवडेल. कंपन्यांनी त्यांचे मॉडेल्स ओपन सोर्स करावेत, म्हणजेच ते सर्वांना उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून कुणीही त्याचा वापर करू शकेल, तसेच त्यांच्या गरजेनुसार ते बदलू शकेल, अशी ही त्यांची इच्छा आहे. थॉमस डेव्हिन म्हणतात की जर कंपन्यांनी त्यांचे मॉडेल सर्वांसाठी खुले केले तर मोठ्या मॉडेल्सना ट्रेन करण्याची गरज कमी होईल. ट्रेनिंग म्हणजे सिस्टममध्ये भरपूर डेटा टाकणे आणि नंतर त्या आधारावर उत्तरे तयार करण्याची प्रक्रिया होय, कारण या प्रक्रियेत भरपूर वीज आणि पाणी लागतं. लोरेनो जमेपेलेसी या एक स्वतंत्र संशोधक आहेत. त्यांनी युरोपीय युनियन राष्ट्रांच्या संस्थांना सल्ला दिला आहे.
त्या एथिकल टेक सोसायटी नावाचं नेटवर्क चालवतात. त्या सांगतात की एआय इतक्या वेगाने विस्तारत आहे की ते पर्यावरणदृष्ट्या शाश्वत बनवणं अशक्य आहे. त्या म्हणतात की आपण ते अधिक प्रभावी बनवू शकतो, पण जसजसे आपण ते अधिक प्रभावी बनवू तसतसा त्याचा वापर वाढेल. पुढे त्या म्हणतात, भविष्यात या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मोठ्या आणि वेगवान एआय प्रणाली तयार करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा कच्चा माल नसेल. तर टेक कंपन्यांचं यावर म्हणणं काय आहे? गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा या कंपन्या म्हणतात की ते प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार कूलिंग टेक्नॉलॉजी निवडतात. या सर्व कंपन्यांनी 2030 पर्यंत वॉटर पॉझिटिव्ह होण्याचं ध्येय ठेवलं आहे. याचा अर्थ असा की सरासरी ते जितक्या पाण्याचा वापर करतील त्याहून जास्त पाणी ते परत करण्याचा प्रयत्न करतील. यासाठी या कंपन्यांना त्यांचे डेटा सेंटर्स असलेल्या भागात जलसंवर्धन, पुनर्भरण प्रकल्प या चालवण्याची गरज आहे. या प्रकल्पांमध्ये जंगले किंवा पाणथळ जागा तयार करणे, पाईपलाईनमध्ये गळती शोधणे आणि चांगल्या सिंचन पद्धतीचा अवलंब करणे इत्यादीचा समावेश होतो. ते असंही म्हणतात की त्यांनी त्यांचं उद्दिष्ट 41% गाठलेलं आहे. गुगल आणि मेटाने प्रसिद्ध केलेल्या डेटावरून असं दिसून येतं की पाणी पुनर्संचयनाची प्रगती वेगाने होत आहे. परंतु युनिसेफचे थॉमस डेव्हिन म्हणतात की एकूणातच ध्येय गाठण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ओपन एआय म्हणतं की ते पाणी आणि ऊर्जा वाचवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. ते पुढे असंही म्हणतात की आपल्या कम्प्युटिंग पॉवरचा विचारपूर्वक वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु प्रोफेसर रेन म्हणतात की कंपन्यांचे पाण्याच्या वापराचे अहवाल अधिक पारदर्शक आणि सुसंगत असले पाहिजेत. जर आपण ते मोजूच शकत नसलो, तर आपण ते व्यवस्थापितही करू शकणार नाही, असं ते म्हणतात.